हिवाळी अधिवेशनात आज सोयाबीन खरेदीचा मुद्दा चांगलाच गाजला। केवळ 9% ओलावा असताना शेतकऱ्यांचं सोयाबीन नाकारल्याचं काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत सांगितलं। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा नाकारण्यात आलेलं सोयाबीनही सभागृहात दाखवलं। तसंच खरेदी केंद्र देण्यासाठी पणन मंत्र्यांच्या ओएसडीने पैसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। बीड येथील अखिल काझिया खासगी माणूस पैशाची वसुली करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर सोयाबीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होत नसेल तर उद्रेक कुठे करायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला। बघा, मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतोय। रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही। अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय। हा सोयाबीन रिजेक्ट केलाय, या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव। हा माणूस आहे राठोड साहाव, हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक। हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय बघा, हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मॉइश्चर आहे, 9%। मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून, बघा, तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली, तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या, तुम्ही भावना समजा। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो। त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये, खरेदी सुरू बंद झाली आहे। 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय। तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही, मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो। त्या माणसाचं नाव आहे अखिल, बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल। मोबाईल नंबर सांगतो, 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजित पाटील, आणि गरजेचं नाव सांगतो, राठोड साहू लिहिलं ना, गजानन पाटील धनमने, बदनापूर, किनवट, नांदेड। संजय कारजेवार, सिंदखेड, माहुरगड। भगवती प्रसार इंद्रजीत सिंग, प्रॉपर किनवट। गजानन रमेश बुरासे, भोगाव, तालुका किनवट। या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली। अध्यक्ष महोदय, म्हणून विनंती आहे, गांभीर्यानं घ्या तुम्ही। तिथे आज उद्या परवा 2 दिवस अधिवेशन आहे, विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची माहिती समोर येते। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात ही कबुली दिली, ज्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसलाय। यात शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या पैशांची वसुली करून त्यांच्यावर रीतसर कारवाई होईल असंही मंत्री महोदयांनी म्हटलंय। तर 165 कोटी कुणी लाटलेत ते बघूया। पुरुष लाभार्थी 12,421,